आपल्या सर्वांचं स्वागत. मित्रांनो, आपल्या सर्वांना माहित आहे मागील 2 डिसेंबरला महाराष्ट्रामध्ये नगरपालिका आणि नगरपंचायतच्या निवडणुकी झालेल्या आहेत आणि त्यापैकी काही नगरपालिका आणि नगरपंचायतच्या निवडणुकी पुढे तांत्रिक कारणामुळे पुढे ढकलण्यात आले होते. त्यापैकी वसमत नगरपालिकाचे सुद्धा निवडणुकी पुढे ढकलण्यात आले होते आणि 20 तारखेला इथे निवडणुकी होणार आहे. आपल्यासोबत वसमतचे प्रसिद्ध डॉक्टर केतनवार सर आहे आपल्यासोबत, कारण की त्यांची पत्नी सुद्धा इथे मागील निवडणुकीमध्ये नगराध्यक्ष पदाचे उमेदवार होते आणि यावेळी त्यांनी उमेदवारी दाखल केलेली नाही. तो वसमत शहराचे जे नागरिक आहेत ते नागरिक विचारत आहे. आम्ही जेव्हा त्यांच्या नागरिकांमध्ये गेलो त्यांनी आम्हाला प्रश्न केला की डॉक्टर केतनवार सर अपक्ष उमेदवार होते आणि त्यांनी यावेळी उमेदवारी का दाखल केली नाही. तर सविस्तर आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहे. आपल्यासोबत डॉक्टर केतनवार सर आहे. सर्वप्रथम आपला महाराष्ट्र समाचार न्यूजमध्ये स्वागत आहे. सर, आज आम्ही जनतामध्ये गेलो. जनतामध्ये जाऊन आम्ही एक्झिट पोल काढण्याचा प्रयत्न केला. तर त्याच्यामध्ये आपलं नाव समोर आला की जनता आम्हाला असा प्रश्न करत होती की डॉक्टर केतनवार सर एक आमच्यासाठी ऑप्शन होते, म्हणजे अपक्ष उमेदवार होते. तर सरांनी यावेळी उमेदवारी दाखल का केली नाही, का माघारी घेतली? बरोबर आहे. नमस्कार. दाखल उमेदवारी माझी होतीच, फक्त आपण माघार घेतलेली आहे. अपक्ष म्हणून आपली जी उमेदवारी माझ्या मिसेसची होती सविता केतनवार, आमचं असं म्हणणं होतं की बाबा उमेदवार बदलला पाहिजे, म्हणून आपल्याला पक्षाने कोणी तिकीट दिलं नाही तर आम्ही अपक्ष उमेदवारी दाखल केली होती. परंतु कधी कधी काय असतं की अपक्ष उमेदवाराला जनता सगळीकडूनच पाठिंबा देईल असं काही नसतं आणि अपक्ष उमेदवारापेक्षा आम्हाला भारतीय जनता पार्टीतर्फे त्यांचे माननीय मुख्यमंत्री साहेब आणि माननीय बावनकुळे साहेब, तसेच इथले आमचे हिंगोलीचे आमदार मुटकुळे साहेब, त्याचबरोबर भाजपचे जिल्हा अध्यक्ष घुगे साहेब आणि आता जे उमेदवार आहेत सुषमाताई बोड्डेवार, त्यांचे मिस्टर बोड्डेवार साहेब यांनी विनंती केली की अपक्ष जर आपण उमेदवारी ठेवली तर मताची विभागणी होईल आणि मताची विभागणी आम्हाला परवडणार नाही आणि अपक्ष उमेदवार जर आम्हाला सिंबॉल असता कोणता तर आमची सीट नक्कीच लागली असती. परंतु राजकारणामध्ये अपक्ष उमेदवाराला तेवढी ताकद कधी कधी मिळत नसते, म्हणून मत विभाजन टाळण्यासाठी आम्ही सर्वांनी बीजेपी उमेदवार सुषमाताई बोड्डेवार यांना पाठिंबा दिलेला आहे. डॉक्टर साहेब, आपल्या वसमत शहरामध्ये आपल्याला मानणारा एक मोठा वर्ग आहे. सर्व जाती समाजाचे लोक आपल्याला हे करतात, मानतात. आता आपण पाठिंबा आपण भाजपला दिलेला आहे, जनतेला काय आवाहन करणार? जनतेला मी एकच आव्हान करेल की जरी समजा मी उमेदवार नसलो तरी माझा पाठिंबा बीजेपी सुषमाताई बोड्डेवार यांना दिलेला आहे आणि त्यांना जास्तीत जास्त मताने निवडून द्यावा. जे माझं विजन आहे, जे माझे प्रोग्राम होते तेच आम्ही राबवणार आहोत. की उदाहरणार्थ नळपट्टी माफ करणे हा जो मुद्दा आहे तो आतापर्यंत कोणीच घेतला नव्हता, तो आम्ही घेतला होता. तर जनतेला एकच सांगू इच्छितो की वसमतचा विकास, वसमतचे रस्ते नाले, वसमतचा कचरा आणि वसमतचं प्रशासन, नगरपालिकेचं प्रशासन पारदर्शक होईल एवढी मी तुम्हाला शाश्वती देतो. आणि जरी मी अपक्ष म्हणून किंवा माझी पत्नी नसेल तरी तेच कार्य नगरपालिकेमध्ये आम्ही करणार एवढी मी तुम्हाला शाश्वत देतो. साहेब, आपण जसं मी तुम्हाला आधी म्हणलं की आपल्याला मानणारा एक मोठा वर्ग आहे, आपण माघारी घेतली तर त्याचा फायदा भाजपला होणार का? 100% होणार, कारण मत विभाजन होऊ लागलं आमच्या दोघांमध्ये, त्यामुळे भाजपची सीट 100% आता लागणार आहे. आणि मला जे वरिष्ठांनी भाजपच्या शब्द दिलेला आहे की बाबा जरी समजा तुम्हाला ह्या वेळेला उमेदवारी नसेल तर पुढे चालून तुम्हाला पक्षामध्ये वेगळं स्थान, एखादी जबाबदारी टाकण्यात येईल असं त्यांनी सांगितलेलं आहे. म्हणून भाजपला मी पाठिंबा दिला. याचा अर्थ भाजपची सीट इथे नगर अध्यक्ष म्हणून सुषमाताई बोड्डेवार हे निवडून येतील याची मला खात्री आहे. विकासाच्या मुद्द्यावर काय आपली अशी चर्चा झाली की आपण माघारी घेतली नाही बाबा, शहराचा विकास, नाल्या रोड वगैरे असते, असं आपलं काय बोलणं झालं का? हो, त्याच्याबद्दलच बोलणं झालेलं की आमचा मुद्दा वसमतच्या विकासाचाच आहे. पूर्वीपासून माझी इच्छा एकच आहे की वसमत आपल्याला एकदम असं स्वच्छ आणि एकदम सुंदर शहर दिसलं पाहिजे, ही आमची भूमिका राहिलेली आहे आणि त्याबद्दल सुद्धा चर्चा झालेली आहे वरिष्ठांशी आणि नक्कीच वसमतचा विकास आम्ही करू एवढा मी तुम्हाला शब्द देतो. भारतीय जनता पार्टीचे जे उमेदवार आहे नगराध्यक्ष वसमत विधानसभेमध्ये, त्या उमेदवारासाठी आपण थेट घरोघरी जाऊन त्यांच्यासाठी प्रचार करणार? नक्की करणार. आता जसा प्रचार केला आम्ही, तुम्ही बघितला असेल की आम्ही घरोघरी जाऊन प्रचार केलेला आहे, तसाच प्रचार
आत्ताचे जे उमेदवार आहेत सो सुषमाताई यांच्याबद्दल यांना निवडून आणण्यासाठी आम्ही अहोरात्र परिश्रम करून त्यांना निवडून आणणार. सर, एक महत्वाचा मुद्दा आहे. सध्या जे मुस्लिम मतदार आहेत त्याच्यावर सगळे जे पार्टी आहे त्याच्यावरती हे करतात की दावा करतात की आमचे मतदार आहे, आम्हाला मतदान करा. तर आपण सत्यामध्ये आहे, सध्या आपली सत्ता आहे भाजपची, तर मुस्लिम समाजाला काय आवाहन करणार विकासाच्या मुद्द्याला घेऊन? हो चालेल. मुस्लिम समाज आणि हिंदू समाज किंवा असं आम्ही धर्माचं राजकारण करणार नाही. मुस्लिम समाजाला मी एकच सांगू इच्छितो की बाबा, महाराष्ट्र सरकारने लाडकी बहीण योजना दिली, त्याचा फायदा काय असा एका धर्माला जातीला झाला का? सगळ्यांनाच झाला. आणि त्यामुळे महिला सक्षम झाल्या. त्याच आधारे आम्ही नगरपालिकेत अशा योजना आणणार, महिला बचत गट, त्याच्यामध्ये मुस्लिम महिलांचा एक गट करून आम्ही त्यांना सक्षम करण्याचा प्रयत्न करणार आहोत. अशा बऱ्याच काही योजना आहेत की जेणेकरून मुस्लिम असो का हिंदू असो असं आम्ही विभाजन किंवा असं मतभेद करणार नाही. आणि मी मुस्लिम बांधवांना एकच आव्हान करू इच्छितो की बाबा, याच्यामध्ये धर्मवाद होणार नाही आणि जो आम्ही सगळ्या धर्म जातीला सोबत घेऊनच आम्ही विकास करणार आहोत. आता आम्ही भारतीय जनता पार्टीला पाठिंबा दिला, याचा अर्थ काय आहे की महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीचं आणि महायुतीचं सरकार आहे. तर आमची इच्छा अशी आहे की जर जनतेने नगराध्यक्ष पद भाजपचा निवडून दिला सो सुषमाताईंना, तर वरून जे आपल्याला फंड मिळतात त्याच्यामध्ये आपला फायदा होऊ शकतो की बाबा, जेणेकरून वसमतच्या विकासासाठी माननीय मुख्यमंत्री साहेब, माननीय बावनकुळे साहेब हे आपल्याला फंड जास्तीत देतील आणि वसमतचा विकास करू, एवढंच मी आवाहन करतो. परत एकदा सगळ्यांना असं आवाहन करतो की येणाऱ्या 20 तारखेला कमळाच्या चिन्हावर फुली मारून सुषमाताई बोड्डेवार मॅडम यांना निवडून द्यावं, ही माझी कळकळीची विनंती राहील.